पाकिस्तानमध्ये मराठी भाषेच्या शाळा आहेत का होत्या का कधी? पाकिस्तानमध्ये 3 मराठी शाळा होत्या. गांधर्व महाविद्यालयाची जी स्थापना आहे ती लाहोरची आहे. ऍड्रेस कसं करतात तुम्हाला? मी पाकिस्तानमधल्या अनेक लोकांचा काका आहे आणि जवळजवळ 90% लोकांचा मामा आहे. मराठी भाषा ते घरात बोलतात, पण जी शास्त्र सुद्धा आपण बोलतो तसं ते मराठी नाही. त्याच्यामध्ये उर्दू, काही ठिकाणी अरबी, पश्तून असं सगळं मिक्स झालेलं आहे. ते आपण गुढीपाडवा म्हणायचं, त्यांनी गुढीपावडा म्हणायचं. म्हणजे 2022-23 त्याच्या आधी त्यांना शिवाजी काहीच नाही, महाराजांबद्दल त्यांच्या अभ्यासक्रमात नाही. त्यांना कुठेच काही शिवाजी महाराजांचं नव्हतं. हा जेव्हा माझा प्रोजेक्ट सुरू झाला, पहिले कॉमेंट्स मला जे यायचे किंवा मला मेसेज ते हे यायचे की कुठे चालले पाकिस्तानला शिकवायला. US तर असं झालंय की मुंबईत झालाय. आफ्रिकेचे छोटे छोटे देश आहे, पण जेवढे सगळे देश आहे त्या सगळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. जगभरातल्या 70 देशांमधल्या जवळजवळ 60,000 लोकांच्या संपर्कामध्ये मी आहे. पाकिस्तानला मी एक कार्यक्रम अरेंज केला होता. तो केला होता ऑफलाईन, म्हणजे बाहेर. त्याच्याकरता सगळ्या परमिशन्स मी घेतल्या होत्या. त्याच्याकरता भारतात राहू भारतात राहू सगळं आणि अगदी जेवणाचे डबे कुठल्या हॉटेलमधून, पत्रिका प्रेसवाल्याशी मी फोनवर बोललो होतो, त्याला सगळे डिझाईन्स वगैरे पाठवून. पण त्यावेळेला नेमका भर तसा काय त्रास तिकडच्या नागरिकांना येतो आणि तुम्हाला इकडे भारतात राहून त्यांना शिकवताना का त्यांच्याशी तुम्ही इथला त्रास सुरुवात करायची तर तुम्हाला कधी वाटतं तुम्हाला पाकिस्तानचा व्हिसा मिळेल जायला आणि तिकडच्या लोकांशी, म्हणजे भारताचं तर ठीक आहे, त्यांच्या साईडनी त्यांच्या शासकीयांनी तुम्हाला कधी या गोष्टीसाठी असं काम करणारी खूप कमी लोक आहेत. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकमेव जे असं काहीतरी करताय.